नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की सोहम आणि अनामिका त्यांच्या रूममध्ये असतात. सकाळी सकाळी सोहम आरशामध्ये त्याचं आवरत असतो. इकडे आपल्याला पाहायला भेटतं दरवाजा वाजलेला असतो आणि अनामिका दार उघडते. रजनी आतमध्ये दोघांसाठी कॉफी घेऊन आलेली असते. अनामिका म्हणते, "अहो आई, तुम्ही कशाला कॉफी घेऊन आलात? आम्ही दोघं आलो असतो ना खाली, कशाला तुम्हाला त्रास?" त्यानंतर रजनी तिला म्हणते, "अगं, कॉफी तुमच्या दोघांसाठी कॉफी घेऊन मी आलेले आहे." असं म्हणून कॉफीचे मग ती टेबलवरती ठेवते आणि अनामिकाला म्हणते, "अगं, ही कॉफी तर काय साधीच आहे, परंतु तुमची कालची जी कॉफी डेट होती ती कशी गेली बरं, हे विचारण्यासाठी मी इथे आलेले आहे." असा प्रश्न तिने अनामिकाला विचारलेला असतो. अनामिका तिच्याकडे पाहून हसत म्हणते, "हो आई, आमची कालची कॉफी डेट ना अतिशय छान गेली." असं हसतच तिने रजनीला उत्तर दिलेलं असतं. थोडंसं लाजून ती म्हणते, "हो आई, खरंच आमची कालची कॉफी डेट ना अतिशय मस्त झाली. हो की नाही रे सोहम?" असं सोहमला म्हणत असते आणि सोहम हा आरशामध्ये स्वतःचं आवरून घेत असतो. अनामिका असं म्हणाल्यानंतर तो देखील तिच्याकडे पाहतो. रजनी म्हणते, "अरे वाह! खूप छान, छान. तुमची कालची कॉफी डेट एकदम मस्त झाली म्हणायचं तर." "हो ना रे सोहम," असं म्हणते ती अनामिका आणि सोहम तिच्याकडे पाहतो. अनामिका म्हणते, "हो आई, कालची कॉफी डेट ना अतिशय छान झाली आणि आम्हा दोघांनाही खूप मजा आली." असं ती हसून-हसून रजनीला सांगत असते. हे ऐकून रजनीला खूप छान वाटतं आणि खूप आनंद होतो. कारण रजनी या दोघांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न करत असते. अनामिका सोहमकडे पाहत असते. रजनी सोहमजवळ जाते आणि म्हणते, "काय रे पठ्ठ्या, कशी होती कालची कॉफी डेट? एन्जॉय केलं की नाही?" असं अगदी प्रेमाने सोहमला विचारते. शेवटी ती आईच असते. सोहम देखील हसत-हसत रजनीला म्हणजे तिच्या आईला म्हणतो की, "हो अगं आई, कालची कॉफी डेट ना खूपच छान होती. अतिशय मज्जा आली आम्हा दोघांनाही." असं ती म्हणते. असं तो आपल्या आईला सांगत असतो आणि अनामिका त्या दोघांना पाहून हसत असते. सोहम देखील खूप हसत-हसतच रजनीला म्हणतो, "आई, आमची कालची कॉफी डेट ना अतिशय छान झाली." हे ऐकून रजनीला आनंद होतो आणि रजनी म्हणते की, "अरे वाह! वाह! मस्त. असंच एकमेकांसाठी सरप्राइजेस देत राहा, कॉफी डेट करत राहा, जेणेकरून तुमच्यामध्ये संवाद घडेल आणि तुम्हाला दोघांना मनमोकळेपणे बोलता येईल." असं ती म्हणत असते आणि तिला खूप आनंद झालेला असतो. दोघांनाही असं म्हणून ती रूममधून निघून चाललेली असते. अनामिका रजनीचं बोलणं ऐकून थोडीफार स्माईल देत असते आणि सोहम हा बरंच खूप छान आहे, मी आनंदी आहे, असं हसून तिला दाखवत असतो. रजनी म्हणते, "बरं ठीक आहे, कॉफी पिऊन घ्या, मी आहे खाली." आणि हे ऐकून मला खूप धन्य वाटलं, असं ती म्हणत असते आणि खाली जायला निघालेली असते. सोहम हा रजनीकडे पाहतच असतो. रजनी आता गेलेली असते. अनामिकाने डोअर पूर्णपणे बंद केलेलं असतं. सोहम हा लगेचच त्याचा मोबाईल घेऊन त्याच्या विचारांमध्ये मग्न झालेला असतो. अनामिका लगेच त्याला प्रश्न विचारते आणि म्हणते, "काय रे सोहम, कालची कॉफी डेट आपली खूपच छान होती का तुझ्या म्हणण्याप्रमाणे?" असं ती त्याला क्रॉस क्वेश्चन करते आणि तिला माहिती असतं कारण कॉफी डेट ही अतिशय छान अशी गेलेली नसते. परंतु रजनीसमोर या दोघांनी दिखावा केलेला असतो. अनामिका म्हणते, "काय रे, कालची डेट खरंच छान होती का?" सोहम काकू करत, "हो, म्हणजे छान. हो, छान होती आपली कालची कॉफी डेट. मी तर खूप एन्जॉय केलं." असं तिला उत्तर देतो. त्यावरती अनामिका म्हणते, "नाही, मी तर नाही एन्जॉय केलं." असं ती अगदी सडेतोड उत्तर तिने सोहमला दिलेलं असतं. "मी आनंदी नव्हते." असं स्पष्टपणे तिने सांगून दिलं आणि कालची कॉफी डेट काय कॉफी डेट होती का? असं सोहमला म्हणते आणि सोहम हसतच तिला म्हणालेला असतो, "कालची कॉफी डेट अगं मी तर खूप एन्जॉय केली, तू नाही केली का?" असं तिला म्हणतो. अनामिका अगदी स्ट्रॉंगली, कॉन्फिडंटली त्याच्यासमोर डोळ्यात डोळे घालून त्याच्याकडे पाहत असते आणि म्हणते, "नाही, कालची कॉफी डेट मी एन्जॉय केली नाही. कारण तू मला म्हणालेला होता, एक संधी दिली, तुझं ऐकलं, तुझ्या जवळ जाऊन बसले मी, तुला घास भरवले आणि तुझ्याकडे प्रेमाने पाहत तिथेच तुझ्यासोबत मी बसले. तुझ्याकडे एकटक पाहत, आत्ता बोलेल तू, मग बोलेल. परंतु तुझ्या तोंडातून शब्दच फुटला नाही. तू ॲज युजुअल नेहमीप्रमाणे तुझ्या विचारांमध्येच गुंगलेला होता. आपण बाहेर कशासाठी गेलो होतो? कॉफी डेट सेलिब्रेट करायला. हो ना? मी तुझ्यासोबत किती ट्राय केलं काल. तू म्हणाला होतात ना, आपल्या नात्याला एक संधी हवी आहे. माझं चुकलं आहे. आपण पुन्हा नव्याने आयुष्य सुरुवात करूयात. हो की नाही?" असं म्हणालेला. "म्हणून मी खूप सारे प्रयत्न केले अरे काल कॉफी डेटमध्ये. तुझ्याजवळ येऊन बसण्याचा प्रयत्न केला. तुला खाऊ घातलं परंतु तुझं लक्षच नव्हतं." असं म्हणून थोडंसं अपोझिट साईडला ती येऊन उभा राहते आणि पुन्हा मागे वळून त्याला म्हणते, "सोहम, काय झालं होतं काल? का सोहमच्या विचारात गुंग होतास तू?"
का तेही तुला कळत नाही? असा कसा रे तू?" असं सोहमला ती म्हणत असते. काजलच्या विचारात तू गुंग होतास का?" हे ऐकताच सोहमची ट्यूब पेटलेली असते आणि त्याचा मेंदूमध्ये लख्खन प्रकाश पडलेला असतो. तरीही तो तिला काहीही उत्तर देत नाही. अगदी शांतच उभा राहिलेला असतो. अनामिका म्हणते, "अरे काय झालं? तू काजलच्या विचारात होता का हेही तुला कळत नाही?" असं ती त्याला पुन्हा एकदा म्हणते आणि सोहम तिच्याकडेच पाहत राहतो. ती त्यानंतर म्हणते की, "सोहम, अरे कसा रे तू असा? अक्षरशः कॉपी करून पास होणारी मुलंसुद्धा अतिशय हुशार असतात आणि तू बघ, कॉपी करणाऱ्या मुलांसारखा वाटत आहे मला अगदी. कॉपी करून सुद्धा नापास होणाऱ्या मुलांमधलाच तू आहेस." असं ती त्याला म्हणते. म्हणजे इतकं समजावून देखील त्याने स्वतःमध्ये काहीही चेंज केलेलं नसतो. ॲज युजुअल तो काजलच्या विचारांमध्ये गुंगलेला असतो. हे पाहून अनामिकाला खूप राग येतो आणि अनामिका अक्षरशः ती खूप दुःखी झालेली असते. कॉफी डेटला गेल्यानंतर सुद्धा याचं वागणं चेंज झालेलं नसतं. त्यामुळे ती पुन्हा एकदा त्याला समजावून सांगते. "पुन्हा एकदा नाही, संधी मी तुला दिली होती सोहम," असं म्हणते आणि राग-राग करून तिथून दोघांच्या बेडरूममधून बाहेर जाते. सोहम तिला समजावू लागतो, "अगं अनामिका प्लीज थांब ना, अनामिका प्लीज थांब ना." अनामिकाला आता हे दुःखाचे अश्रू अनावरच होत नाही. ती रागारागामध्ये इथून निघून गेलेली असते. तर अशा पद्धतीने सोहम आणि अनामिका या दोघांचीही डेट अक्षरशः फेल झाली. कारण सोहमने त्याच्या वागण्यामध्ये काहीच चेंज केला नाही आणि हवा तसा रिस्पॉन्स त्याने अनामिकाला दिला नाही. ॲज ए वाईफ ती खूप रागवलेली असते आणि ती खूप चिडलेली असते. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं सोहमच्या या वागण्याबद्दल? कसं व्यक्त व्हाल? त्याने एकतर लग्नच करून चूक केली आहे का अनामिकासोबत? तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत? तर स्पष्टपणे व्यक्त व्हा आणि लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या भागासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.